नमस्कार. क्रांतिज्वाला न्यूजमध्ये अश्विनी आपले स्वागत करीत आहे. पुरंदर तालुक्यातील निरा या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे. सरपंच तेजश्री काकडे यांच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या जयंतीच्या निमित्ताने गावातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले होते. यावेळी उपसरपंच राजेश काकडे तसेच ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण यांनी जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा. 395वी जयंती या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वप्रथम सर्वांच्या वतीने महाराजांना मानाचा मुजरा देतो. आणि खरं तर महाराजांनी रयतेचं राज्य केलं. महाराजांनी कुठेही सोयीत बघितलं नाही. कुठल्याही प्रकारचा किल्ला असेल, गडकोट असेल, कुठलीही संपत्ती प्रॉपर्टी स्वतःसाठी न करता रयतेसाठी सर्व काय केलं. या रयतेच्या राजाला सर्वप्रथम मानाचा मुजरा. खरं तर अलीकडे आता समजा मी एखादा पदाधिकारी आहे, मी जर काही शिकायचं झालं महाराजांकडून तर महाराज त्यावेळेस उत्तम प्रशासक होते, पर्यावरणाची जाण असलेले होते, समाजवादाची जाण असलेले होते आणि सर्वात महत्त्वाचं रयतेचं राज्य करत असताना सगळे जे त्यांच्याबरोबर मावळे होते तर सर्व जाती धर्मातले मावळे त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी स्वराज्याचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी होते. आणि महाराजांनी विशेष करून त्यावेळी महिलांचा अधिकार प्रचंड मोठ्या प्रमाणात जपून ठेवला. महिलांकडे कोणी डोळे उचलून जरी बघितलं तरी त्याचा हात कलम केले जायचे, त्याचे डोळे छाटले जायचे. या पद्धतीचं राज्य एक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण देशभर ही जयंती 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. त्याच अनुषंगाने आपल्या निरा ग्रामपंचायत येथे त्यांच्या पुतळ्याला या ठिकाणी हार घालून त्यांचं या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर शेकडो वर्षाची गुलामगिरी नष्ट करून रयतेचं राज्य, स्वराज्य निर्माण करणारे शिवाजीराजे त्यांच्या काळामध्ये जनतेला न्याय मिळण्याचं किंवा न्याय, लोकशाही याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी खरं तर एक प्रजेचं राज्य म्हणून स्थापन केलं. त्या ठिकाणी सर्वांना न्याय मिळत होता. गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी खरं तर हे रयतेचं राज्य चालवत होते. आणि त्या ठिकाणी सर्व जाती धर्माची लोक घेऊन स्वराज्य निर्माण त्यांनी केलं होतं. आणि आज त्यांचे या जयंतीनिमित्त मी त्यांना मानाचा मुजरा करतो आणि सर्वांना या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.